मग कुठल्या इयरचे पास आउट आहेत? 2025 पास आउट आहे मी. नक्की कॉलेजमध्ये जे टीचिंग असतं आणि क्लासमध्ये असतं याच्यात काय अंतर आहे? क्लासमध्ये मॅम जरा आपल्याकडे पर्सनली पण बघितलं जातं, जसं की कॉलेजमध्ये लक्ष दिलं जात नाही. काय असा बेस्ट पार्ट तुम्हाला वाटला म्हणून तुम्ही पुणेरी पॅटर्न जॉईन केलं? प्लेसमेंट सपोर्ट मॅम. तुमचे पण फ्रेंड सर्कल वगैरे असेल, येस मॅम. सो त्यांचं काय सिच्युएशन आहे, म्हणजे त्यांना कॉलेजमधून प्लेसमेंट मिळालं का त्यांचं काय कंडिशन? नाही मॅम, ते पण सध्या जॉब सर्च करत आहे. ज्या मुलांना असं वाटतं की डिग्री सफिशियंट आहे जॉबसाठी, त्यांना तुम्ही काय सांगाल? डिग्री मॅटर करत नाही, स्किल्स वगैरे मॅटर करतात. आपल्या ट्रेनरने तुम्हाला कसं शिकवलं आणि कॉलेजेसचे टीचर कसे शिकवतात त्याच्यात काय बेसिक अंतर? येस मॅम, जास्त फोकस आपला म्हणजे ह्याच्यावरती आपला भेटलो की कन्सेप्ट काय असतात त्याच्यावरती फोकस असतो आणि प्रॅक्टिकल पण होतं आपल्याकडे. एक स्टुडंट म्हणून स्टुडंटच्या अपेक्षा काय असतात नेमक्या? की आपल्याला जास्त चांगली ट्रेनिंग मिळावे आणि आपले स्किल्स वगैरे इम्प्रूव्ह व्हाव्यात आणि त्यानंतर आपल्याला कॉल दिले जावेत. सो तुम्ही बाकी स्टुडंटला काय संदेश द्याल आज? जेवढं लवकर होईल तेवढं आपलं कोर्स कम्प्लीट करा आणि MNC मध्ये जॉईन व्हा. सौरभ शिंदे, आज त्यांचं प्लेसमेंट झालेलं आहे XDBS खराडी लोकेशनला. सो बऱ्याच साऱ्या गोष्टी, प्रत्येक स्टुडंटची एक अलग जर्नी असते, तर आज आपण ऐकूयात की सौरभची काय जर्नी आहे. सो तुमच्याबद्दल मला शॉर्ट कळेल का थोडीशी माहिती? मॅम, माझं नाव सौरभ शिंदे, मी वाघोलीमध्ये राहतो. मी BTech केलंय MIT कॉलेजमधून. मग कुठल्या इयरचे पास आउट आहेत तुम्ही? 2025 पास आउट आहे मी. अच्छा, म्हणजे लेटेस्ट पास आउट आहे तुमचं? येस मॅम. सो सौरभ, मी बऱ्यापैकी मुलांना ऑब्झर्व केलंय की ते डिग्री नंतर मग जॉब बघतात. तर तुमचं पास आउट आता जस्ट रिझल्ट पण नसेल लागले? नो मॅम, नो मॅम. सो मग तुम्हाला कोणी मोटिवेट केलं की बाबा मी ऍडिशनल क्लासेस करावेत आणि मग मी जॉबसाठी बघावं? तसं काय नाही मॅम, पण सध्या म्हणजे 8th सेमिस्टर चालू असल्यामुळे मग मी ते करायचं ठरवलं की डेटा अनालिस्ट मध्ये इंटरेस्ट असल्यामुळे, मग त्यामुळे मी क्लासमध्ये जॉईन केलो. अच्छा, ग्रेट. सो मला सांगा की कॉलेजमध्ये जे टीचिंग असतं आणि क्लासमध्ये असतं याच्यात काय अंतर आहे? क्लासमध्ये मॅम जरा आपल्याकडे पर्सनली पण बघितलं जातं, जसं की कॉलेजमध्ये लक्ष दिलं जात नाही आणि त्याचबरोबर प्लेसमेंट पण सपोर्ट भेटतो आपल्याला क्लास थ्रू. अच्छा, ओके, चालेल. आणि तुम्हाला आता बघा, तुम्ही आता MITतून एवढं BTech केलं, भरपूर चांगलं एज्युकेशन घेतलं, ऑब्व्हियसली बरेच क्लासेस पण तुम्ही बघितले असतील. आय थिंक तुम्ही वाघोली लोकेशनला राहता, बरोबर? मग तुम्ही पुणेरी पॅटर्न म्हणजे का जॉईन केलं, किंवा काय असा बेस्ट पार्ट तुम्हाला वाटला म्हणून तुम्ही पुणेरी पॅटर्न जॉईन केलं? प्लेसमेंट सपोर्ट मॅम. ओके, सो प्लेसमेंट बद्दल तुम्ही काय सांगाल? कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर प्लेसमेंट भेटली. ओके, चालेल. आणि जसं तुमचे पण फ्रेंड सर्कल वगैरे असेल, येस मॅम. सो त्यांचं काय सिच्युएशन आहे, म्हणजे त्यांना कॉलेजमधून प्लेसमेंट मिळालं का त्यांचं काय कंडिशन? नाही मॅम, ते पण सध्या जॉब सर्च करत आहे. अच्छा, ओके, चालेल. सो मला विचारायला आवडेल की आता थ्रू आउट अ जर्नी, आता जसं आपलं 3-4 महिन्याचं ट्रेनिंग असतं, सो ट्रेनिंग प्लस आणि ऑब्व्हियसली तुम्ही एफर्ट टाकले म्हणून प्लेसमेंट झालं, बरोबर? येस मॅम. तर मग तुम्हाला काय वाटतं की सध्या इंडस्ट्रीमध्ये काय गोष्टी लागतात किंवा काय स्किल पाहिजे? सध्या आपल्याला जे रिक्वायर्ड स्किल, ज्या कंपनीनुसार आपल्याकडे त्या रिक्वायर्ड स्किल असल्या पाहिजेत. जसं की डेटा अनालिस्ट बद्दल बोलायला गेलं तर आपल्याला बेसिक व्हिज्युअलायझेशन टूल्स माहित पाहिजेत, एखादी लँग्वेज आपल्याला माहित पाहिजे, बेसिक आपल्याला ती लँग्वेज माहित पाहिजे, त्या साऱ्या इम्पॉर्टंट आहेत. ओके, आणि टीचिंग मध्ये तुम्हाला काय डिफरन्स जाणवला? समजा आता ठीक आहे, आपण पायथॉनची गोष्ट घेऊया, बेसिक लँग्वेज आहे. सो आपल्या ट्रेनरने तुम्हाला कसं शिकवलं आणि कॉलेजेसचे टीचर कसे शिकवतात त्याच्यात काय बेसिक अंतर? येस मॅम, जास्त फोकस आपला म्हणजे ह्याच्यावरती आपला भेटलो की कन्सेप्ट काय असतात त्याच्यावरती फोकस असतो आणि प्रॅक्टिकल पण होतं आपल्याकडे. अच्छा, ग्रेट, चालेल. सो जर तुम्हाला पुणेरी पॅटर्न बाकी स्टुडंटला रिकमेंड करायचं असेल तर तुम्ही काय बेस्ट पार्ट सांगाल? प्लेसमेंट सपोर्ट सांगेल मी. ग्रेट, चालेल. सो आता थ्रू आउट अ जर्नी, जसं की ॲज अ सिन्सिअर स्टुडंट म्हणून तुम्ही त्या ह्याच्यामध्ये येतात. मॅक्झिमम स्टुडंट आमच्याकडे डिग्री नंतर येतात, सो डिग्रीच्या आधी तुम्ही म्हणजे नाही का, पूर्ण व्हायच्या आधीच क्लास केलाय किंवा काय, सो तुम्ही बाकी स्टुडंटला काय संदेश द्याल आज? जेवढं लवकर होईल तेवढं आपलं कोर्स कम्प्लीट करा आणि MNC मध्ये जॉईन व्हा. ग्रेट. ज्या मुलांना असं वाटतं की डिग्री सफिशियंट आहे जॉबसाठी, त्यांना तुम्ही काय सांगाल? डिग्री मॅटर करत नाही, स्किल्स वगैरे मॅटर करतात. ग्रेट, चालेल.
आणि रेफरन्स किती वर्क होतो. फॉर एक्झाम्पल आता बरेच क्लासेसमध्ये ह्या गोष्टी घडतात की नाही का, हा म्हणजे असं मी खूप ऐकलंय की क्लासेसवाले नुसते बोलतात, करत काहीच नाही. सो सो तुमचं काय ओपिनियन, कारण तुम्ही त्या जर्नीतून ऑलरेडी गेलेला आहे. तसं आहे, बरोबर आहे मॅम. कॉल दिले जात नाहीत, फक्त टीचिंग केली जाते. मग एक स्टुडंट म्हणून स्टुडंटच्या अपेक्षा काय असतात नेमक्या? की आपल्याला जास्त चांगली ट्रेनिंग मिळावे आणि आपले स्किल्स वगैरे इम्प्रूव्ह व्हाव्यात आणि त्यानंतर आपल्याला कॉल दिले जावेत की जेणेकरून आपण एमएनसी मध्ये प्लेस हो. ग्रेट, चालेल ना. आणि जसं माझे पण सेशन एव्हरी सॅटर्डेला असतात, येस मॅम. सो त्याच्यातून तुम्हाला काय शिकायला मिळालं? येस मॅम, भरपूर काही गोष्टी शिकण्यासाठी भेटल्या. जसं की आपण बोलू शकतो की रेझ्युमे बद्दल किंवा आपल्या पर्सनॅलिटीज बद्दल किंवा कंपनीमध्ये कसं वर्क केलं जातं, कसं कंपनी वर्क करते, त्याचबरोबर बरेच काही गोष्टी शिकवल्यात. ग्रेट, चालेल. आणि आता पुणेरी पॅटर्नमध्ये मल्टिपल गोष्टी आहेत, म्हणजे आता असं प्लेसमेंट डेफिनेटली आहेच, जसं तुम्ही म्हटलं, तर टीचिंग पण आहे, एज्युकेशन काउन्सिलिंग आहे. तर बऱ्याच वेळा आम्ही हा चॅलेंज फेस करतो की मुलं म्हणतात आम्हाला हेच करायचं, हेच शिकायचंय. तर आम्ही पर्सनली रिकमेंड करतो की बाबा ह्या गोष्टीत जास्त जॉब कॉलेज, तर तुम्ही ही गोष्ट करा. तर त्या केसमध्ये तुम्ही डेटा अनालिस्ट जे चॉईस केलं, तर त्याच्यामध्ये काय रिझन होतं? इंटरेस्ट होता मॅम डेटाबद्दलचा, आणि सध्या मार्केटमध्ये ट्रेंड्स आहे डेटाचा, त्यामुळेच मी ते बघितलं डेटा अनालिस्टचा कोर्स. अच्छा, म्हणजे तुम्ही हे थोडक्यात रिसर्च केलं? हा, येस मॅम. स्वतःही रिसर्च केलं? हो, येस मॅम. आणि आमच्या टीमने पण ते रिकमेंड? हो, येस मॅम. ग्रेट. सो बघा, आता बऱ्यापैकी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड स्टुडंट असतील किंवा बीटेक असेल, तर त्यांना असं वाटतं की मला नाही का एक सेल्स फोर्स म्हणा, AWS, DevOps हे सगळं करायचंय. पण आमची टीम काय रिकमेंड करते की ज्यामध्ये जास्तीत जास्त जॉब कॉल्स आहेत सध्याच्या सिच्युएशनमध्ये, त्या गोष्टी तुम्ही करा, कारण की ऍट द एंड प्लेसमेंट खूप मॅटर करते. येस मॅम. बरोबर, चालेल. सो अजून काही एनिथिंग एल्स ह्याच्या व्यतिरिक्त काय आहे तुमचे पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा काही सजेशन्स ॲज अ पुणेरी पॅटर्न, कारण आमची टीम नेहमी सजेशन घेते सगळ्या स्टुडंटकडून. सो तुमचे काही सजेशन्स आहेत का? नाही, काही सजेशन्स नाही आहेत की ज्यावेळेस काहीतरी प्रॉब्लेम येईल त्यावेळेस फक्त सपोर्ट करत राहा. नक्कीच, आम्ही तर डेफिनेटली आहोतच आहे. आणि बेसिकली तुमच्या ट्रेनर पण आहेत समोर, त्यांचा काय बेस्ट तुम्हाला पार्ट वाटला? सपोर्ट पण चांगला भेटला आणि ज्यावेळेस काय प्रॉब्लेम आला त्यावेळेस हेल्प पण केली. ग्रेट, खूप चांगली गोष्ट आहे. चालेल. सो ऑलमोस्ट डन. सो सौरभ, तुम्हाला परत एकदा खूप खूप शुभेच्छा तुमच्या अपकमिंग जर्नीसाठी. आणि पुणेरी पॅटर्न डेफिनेटली तुमच्यासोबत आहे एंड पर्यंत, सो काळजी करू नका, फक्त अपडेट करा कुठलीही गोष्ट असेल. थँक्यू. चालेल. पुणेरी पॅटर्न म्हणजे आपुलकीचा हात आणि विश्वासाची साथ, IT करिअरची खरी सुरुवात. त्यामुळे आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.